रिद्धपूर येथील उड्डाणपुलावरून रस्त्यावर लोखंडी तराफा पडून युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या संदर्भात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी तिथे गर्दी केली आहे। तर तिवसा महामार्गावर रेल्वे क्रॉसिंग गेटजवळ ही घटना घडली आहे। दाभेरी येथील ईश्वर भुरभुरे वय वर्ष 34 यांचा मृत्यू झाला असून त्याचा मित्र जखमी झाल्याचं समजतं। त्यांना चांदूर बाजार येथे दाखल करण्यात आलं, मात्र यात दाभेरी येथील ईश्वर भुरभुरे यांचा मृत्यू झाला आहे। मात्र आता नागरिकांनी इथे मोठी गर्दी केली असून त्यांची मृतदेह न उचलण्याचा निर्णय घेतला आहे। जोपर्यंत या कंपनीचा कोणी अधिकारी किंवा जिल्हाधिकारी इतर संबंधित अधिकारी इथे येत नाही तोपर्यंत एक निर्णायक भूमिका या नागरिकांनी घेतली आहे। आम्हाला न्याय पाहिजे आहे अशा प्रकारचं इथं वक्तव्य नागरिकांनी केलं आहे। तर आता या संदर्भात काय निर्णय घेण्यात येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मात्र जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही किंवा ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नसल्याची भूमिका नातवंड व नागरिकांनी यावेळी घेतली आहे। या संदर्भात आता तपास पोलीस करणार आहे। पोलिसांचा ताफा मोठा बंदोबस्त तिथं लावण्यात आला आहे। तर ग्रामीण भागात ही घटना घडली आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। मात्र याचा मृत्यू झाला आहे। सध्या नागरिकांची व नातेवाईकांची काय मागणी आहे बातमी लेस तर कळू शकलं नाही। पोलिसांचं इथे कंप्लेंट सध्या व्हायची होती, मात्र पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आल्याचा वृत्त आहे। मात्र आता मृतदेह उचलणार नसल्याचं इथील नागरिकांनी म्हटलं आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह उचलणार असल्याची भूमिका यावेळी घेण्यात आली आहे। याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। पोलीस तपास करत आहे। अजूनपर्यंत पोलिसांकडे तक्रार दाखल न झाल्याचं समजतं आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी प्रकाशजी इंगळे यांनीही सविस्तर वृत्त दिले आहे।